वेड्या, लका ऐक माझं, परत एकदा विचार कर, फक्त एकदा तिच्याशी बोलून बघू. नाग्या, अरे बोलायला काय उरलंय आता? आणि ती म्हणली ना मला पळून नाही यायचं, सगळं संपलंय आता. आणि नाग्या, तसं बी तिला घरच्यांच्या विरोधात जाऊन काय करायचं नाही. आणि मला बी पटतंय रे ते. अरे तिचं म्हणणं पटलं असेल, पण तिच्यापासून लांब जाणं पटतंय का तुला? लका मला माहिती तू किती प्रेम करतोस तिच्यावर. तिच्याशिवाय जगू मी नाही शकणार तू आयुष्यात. ऐक माझं, फक्त एकदा एकदा बोलून बघू तिच्याशी. नाग्या, माझं ठरलंय, मी नाही तिला फोर्स करणार. तसं बी फोर्स करून मिळालेलं प्रेम बी प्रेम नसतंय र. खरं प्रेम काय असते माहितीये का? समोरच्या सुखात सुख बघणं. हे बघ नाग्या, तिला जर तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणं मान्य नसेल ना, तर मला बी काय हरकत नाही. मी उगा तिला फोर्स नाही करणार. आणि तसं बी आमच्या प्रेमात जर खरंच ताकद असेल ना, तर आम्ही नक्की एकत्र येऊ. हे कोण आहे तुम्ही? आमच्या मालकाच्या पोरीवर लय जीव झाला ना तुझा, आता जीवच घेतो तुझा. जडलाय जीव, काय करणार आहे? काय ए, लांब जायचं आपल्या भावापासनं. या ना, या. आता कुठे पळून चाललाय? विरे, लागला ना तुला या कॉकटेलच्या तर? विरे, त्याला सोडणार नाही मी आता कॉकटेलला. लका हिम्मत असेल ना स्वतः आहे ना मैदानात, असं बेकड्यासारखं माणसं काय पाठवतो? नको काळजी करूस, आत्ता फोन वाजेल माझा. पण तो का फोन करेल तुला? अरे मला नाही करणार तर कुणाला करणार? हा बोल वीरू. अहो काकी, वीरू नाही, नाग्या बोलतोय. वीरू काय फोनच करत नव्हता, म्हणून मीच फोन लावला त्याच्या फोनवरनं. अहो काकी, त्या अंकुशवांच्या माणसाने ना आता वीरूवर हल्ला केला होता. काय? अरे पोरा, त्याला काही झालं तर नाही ना? नाही नाही, वीरूने पळून लावलं त्या सगळ्यासनी. पण काकी, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, याचं उत्तर दिलं पाहिजे त्या कॉकटेलला. तू वीरूला फोन दे बघू. हा देतो. वीरू, काकी. जी काकी. वीरू, तुला लागलं तर नाही ना रे? त्या अंकुशरावची एवढी हिम्मत, माझ्या पोराच्या जीवावर उठलाय वे, त्याच्यावर घाणाच फिरवते बघ. वीरू, तू एक काम कर, पहिलं घरला जा बघू. नाहीतर एक काम कर, इकडंच आहे मी झेडपीच्या ऑफिस मध्ये. मी आता मग माणसंच धाडते तिकडं. काकी काकी, तुम्ही नका लय काळजी करू, मला काय बी झालेलं नाही. आणि हो, कोणाला पाठवायची काही गरज बी नाही. अरे पण मग नको काकी, खरंच ऐका माझं. ठीक आहे, तू म्हणतोयस तर मग नाही धाडत. काळजी घे हा पोरा. हे बघ, ही काकी कायम तुझ्या पाठीशी उभे. काय बी लागलं ना तर डायरेक्ट मला फोन करायचा, बर का वीरू? ठेवती हा. जी. मम्मी, मला कळलं नाही, तू वीरूवर असा अचानक हल्ला का घडवून आणलास? मला तर तुझं काही समजतच नाही. थोडस थांब, हळूहळू सगळं समजल तुला.
हॅलो, कोण बोलतंय? कांचन सूर्यवंशी. काकी, हा बोला ना, काय झालं? पुरी तुला काय लागलं बिगलं नाही ना? बरी आहेस ना तू? मला लय काळजी वाटायला लागली बघ तुझी. हा मी ठीक आहे. का पण काय झालं? तुम्ही असं काय विचारताय? तुला काही नाही झालं ग, पण इथं माझ्या काळजाच्या तुकड्याला लय मारलंय ग तुझ्या डॅडीच्या माणसांनी. काय? वीरूला मारायला डॅडीने माणसं पाठवली होती? होय. काकी, वीरूला काही झालं तर नाही ना? मला पण नाही माहित ग. मी तर झेडपीत आहे आणि तू बाहेर कुठं आहे माहित नाही ग मला. एका बाजूला अंकुशराव आणि एका बाजूला तू, दोघं भी तुम्ही त्याच्या जीवाशी खेळताय. हे थांबव ग पोरी, खरंच थांबव. एक वेळ तू वीरूशी लगीन करू नकोस, पण तुझ्या डॅडीनं सांग त्याच्या जीवाशी खेळू नका म्हणावं. अगं त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं सांग की तूच. नाही नाही काकी, मी बोलते डॅडीसने. मी त्यासने सांगते की मी नाही करणार वीरूचे लग्न, पण तुम्ही त्याला काही नका करू. पोरी, अगं तसं केलंस तर असं बी तुझ्या आठवणीनं झुरून झुरून त्याचा जीव जाणारच आहे की. तू त्याच्या संग पळून जाऊन लगीन करायला नकार दिलायस तेव्हापासून त्याचा जीव झुरणीला लागलाय ग. तुझं त्याच्यावर खरंच प्रेम असेल ना तर तूच ठरव, तुला तुझे डॅडी पाहिजे का माझं वीरू. हे सगळं काय होऊन बसलंय? नाही, काय बी झालं तरी माझ्या वीरूला काहीच नाही झालं पाहिजे. मलाच काहीतरी करायला पाहिजे. मी जर आता वीरूला साथ नाही दिली तर वीरू जीव गमावून बसेल. माने, झालं सगळं नियोजन? साहेब, माझं आत्ता सगळ्यांशी बोलणं झालंय. त्या लोकशक्ती पक्षातील काही सदस्य कांचन सूर्यवंशी अध्यक्षपदावर नको म्हणून पहिल्यांदाच आज त्यांची भूमिका उघडपणे मांडणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अपक्ष पाठिंबा काढून घ्यायला तयारीत आहेत. आपल्याला फक्त माने, आम्ही सगळं रितसर नियोजन केलंय, सगळी तजवीज केली आम्ही. जगदीशराव, हे घ्या. अजून पैसे पाहिजे असले तर सांगा, पण आजच्या आज त्या कांचन सूर्यवंशीचं पद गेलं पाहिजे. लय माज आहे ना तिला, तिचा सगळा माज वाजत गाजत उतरला पाहिजे. लावा फोन. डॅडीचा वीरूच्या जीवाला धोका पोचवायचा तर प्लॅन नाही ना? नाही. साहेब, हॅलो. पैसे पाठवतो, अजून लागले तरी सांगा, पण काम फत्ते झालं पाहिजे. डॅडी, लागा कामाला. डॅडी, डॅडी प्लीज असं नका करू डॅडी. मी तुमच्या पुढे हात जोडते डॅडी, प्लीज असं नका करू डॅडी. डॅडी तुम्ही जी म्हणाल ना मी ती करायला तयार आहे. जगदीशराव, आम्हाला कालवा खपत नाही. शांत राहायला सांगा त्यांना. दारुगडा, हेमा ताई, लगन दादा, दारुगडा, मला वीरूला भेटायचंय. दादा, दादा, ते डॅडी त्या माणसाला पैसे दिले तर वीरूला काहीतरी करतील दादा. प्लीज दादा, मला खूप जीव आहे त्याच्यात. तू काहीतरी कर ना, तू समजाव ना त्यांना प्लीज. ते नाहीत काय करणार त्याला, आणि ते पैसे राजकारणाच्या कामासाठी दिले. तू खोटं बोलतोय ना? ते मारून टाकतील वीरूला दादा, प्लीज समजाव ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?
आणि डॅडीला जरी कळत नसलं तुला किती त्रास होतोय, पण मला कळतंय. आज आई पाहिजे होती. आईची लय कमी बसती दादा. कमी तर तिची कायमच भासत आली या घरात, आणि एका गोष्टीसाठी आम्हाला डॅडींचा लय राग येतो. आपली आई आपल्यासोबत नाही ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे डॅडी आहेत. त्यांना दुसऱ्याचा विचार कधी केलाच नाही. सतत स्वतःबद्दल विचार करत राहिले. घरात बी राजकारण केलं. यात आपली पोरं बाळ भरडली जातात याचा कधी विचारच केला नाही. कायम मी आणि माझी सत्ता. पियू, आता बी त्यांना त्यांच्या इज्जतीची पडली. तुझ्या मनाला काय वाटतं ना, याचा विचार पण करत नाहीत ते. आम्हाला पण तो वागलेला नाही पटला. दादा मी मला एक कळतं पियू, हे तुझं आयुष्य आणि तुला जगायचं. आणि तुझ्या आयुष्याचे निर्णय तूच घेतले पाहिजे. तुला खरंच असं वाटतं दादा? हो, कारण डॅडींनी आपले निर्णय आपल्याला कधीच घेऊन दिले. ते कायम आपल्यावर मनमानी करत आले, आणि आता तर तुझ्या आयुष्याची माती करायला निघालेत ते. तुला तुझं सुख विरुशी लग्न करण्यात दिसते ना, मग का आडकाठी करतात ते? पियू, ज्या माणसानं स्वतःच्या बायकोला, आपल्या आईला सोडलं नाही ना, तो माणूस तुझ्या आयुष्याची राखराव वगैरे करायला पण मागं पुढे बघणार नाही. दादा काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय. तू काळजी करू नकोस पियू. शिव दादा तुझ्या आनंदासाठी काय पण करायला तयार आहे. उद्या डॅडींच्या विरोधात जाऊन तुझ्या पाठीशी खंबीरपणा उभा राहील. दादा तुम्ही म्हणून माझं लय बळ वाढवलंय. मी लगीन करीन तर फक्त आणि फक्त विरुषीत. माझी पण तीच इच्छा आहे की तुझं लग्न वीरुशी व्हावं. आणि तुझ्या सुखासाठी ना, मी तुला जी काय मदत लागेल ती करायला तयार आहे. कारण डॅडींनी तुला घरातनं कायमचं बेदखल केल्याशिवाय सत्तेची खुर्ची माझ्या हाताला कशी लागणार? त्यामुळे तुझ्या सुखासाठी मला तुला मदत करावीच लागणार पियू. काय बोलायचं काय नाही सांगते ती बरोबर आहे सगळं. हा साहेब, असं काय आभाळ कोसळलंय? एवढ्या तातडीनं मला बोलून घेतले? कांचनताई, तुमच्या या सर्व सहकाऱ्यांचे तुमच्यावरती काही गंभीर आरोप आहेत. कुणाची एवढी हिंमत झाल्या आमच्यावर आरोप करायची? कांबळे बोला. साहेब, आमचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे, पक्षवाढीसाठी आणि पक्षहितासाठी आम्ही कायम एक पाऊल पुढे राहिलेलो आहे. राज्यात आपली सत्ता नसून बी आपल्या झेडपीमध्ये आपली सत्ता कशी खेचून आणली, त्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्ल्या हे तुम्हाला पण माहित आहे. मुद्द्याचं बोला. या साहेब बघा, आम्ही बोलताना आम्ही ही केलं आम्ही ती केलं असं सांगतो, पण आम्हीचा प्रवास मीकडे गेला की लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीत होत आहे. होय, झेडपी काय कोणाच्या एखाद्या मालकीची नाही. आम्हाला काय म्हणायचं ते लक्षात आलंच असेल आता तुमच्या. आमच्या नाही आलं लक्षात. ठीक आहे, सोप्या भाषेत सांगतो. आपल्या सन्माननीय अध्यक्ष मॅडम कुणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, आणि हे आम्हाला कुणालाही पटलेलं नाही. त्यामुळं त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, नाहीतर आमचा राजीनामा घेऊन आम्हाला सदस्यपदातून मुक्त करा, असं सगळ्यांचं म्हणणं आहे आमचं. कांबळे, अहो काय बोलताय तुम्ही? मी कसला मनमानी कारभार केलाय? मी आतापर्यंत जी काय काय केलंय त्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळे सामील होता. अहो सगळं माहितीये काकी साहेब, आता वेगळं काय सांगायला होताय? काकी साहेब, तुमच्या शेततळ्याच्या घोटाळ्यामुळे सगळ्यांची बदनामी झाली. आता आलं आमच्या ध्यानात. त्या पाटलाच्या घरी बिर्याणी खायला तुमचाच पुढाकार होता ना? तरीच म्हटलं, कालपर्यंत आम्ही दिलेल्या ताटात जेवणारी माणसं त्याच ताटात विष कशी काय कालवायला लागली? अहो साहेब,
हे सगळे माझ्या मनमानी कारभाराबद्दल बोलतायत। मी झेडपी अध्यक्ष झाल्यापासून 25 वर्षात आला नाही एवढा विकास कामासाठी फंड मी गोळा केलाय। ते बोला की म्हणावं। काकी आम्हाला तुमचं हेच आवडत नाही, मीच केलं ही उपकाराची भाषा आम्हाला अजिबात चालणार नाही। आणि काकी साहेब आता कसले बी आरोप आम्ही सहन नाही करून घेणार। अहो ही लोकशाही आहे, इतके वर्ष काकीन पद भोगलेच ना, आता दुसऱ्या संधी मिळू द्या ना, काय फरक पडतो? बरोबर आहे मिळालीच पाहिजे, दुसऱ्याला संधी मिळालीच पाहिजे। संधी मिळालीच पाहिजे, संधी मिळालीच पाहिजे, संधी मिळालीच पाहिजे। शांत व्हा हे बघा कांचनताई, या सगळ्यांचं म्हणणं काय अगदीच गैरलागू आहे असं नाही। तुमच्या घोटाळ्याची दखल विधानसभेच्या जगताबाईंनी घेतलेली। आता तुम्हीच सांगा, अशा वातावरणात आपल्या पक्षात जर बंडाळी झाली आणि विरोधी पक्षाने अपक्षाला हाताला धरून मोड बांधली तर आपली या झडपीतली सत्ता कधी निघून जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही। यावर एकच उपाय, तुम्ही राजीनामा द्या आणि हा विषय संपवा इथंच। आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हीच लोकांना सांगायचे लोकशाही आहे, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मी राजीनामा देते। हा घ्या राजीनामा, त्याच्यावरती सही करा। नाही देणार मी राजीनामा। कांचनताई, हा पक्षाचा निर्णय आहे, तुम्ही सही नाही केली तर तुमच्या घोटाळ्याचा विषय सार्वजनिक करायला वेळ लागणार नाही मला। आता तुमच्या विरोधात पक्षात वातावरण तापलंय म्हणून सांगतोय राजीनामा द्या। आता पक्षाच्या विरोधात गेला तर पुढे तुम्हाला जे आमदारकीचं तिकीट मिळणार आहे ते पण मिळणार नाही। आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते। सोडताय ना खुर्ची? माने फोन लावा तिकडं, बघा काय झालंय ते। साहेब काम झालं ना, त्यांचा स्वतःहून फोन येईल आपल्याला। धीर धरवत नाही माने, तुम्ही फोन करा। साहेब त्यांचा फोन आला। उचला। हॅलो, काय? हो साहेब माझ्या जवळच आहेत, लगेच सांगतो। हो काय झालं? साहेब काम झालं, त्या कांचन सूर्यवंशीला झेडपीचं पद सोडावं लागलं, तिने स्वतःहून राजीनाम्यावर सही केली। खुर्चीच्या जीवावर लय उड्या मारत होती ना ती कांचन सूर्यवंशी, तिची खुर्चीच काढून घेतली आम्ही। राप दिशा आपटली असणार आता, बस बोंबलत म्हणाव। साहेब त्या कांचन सूर्यवंशीला राजीनामा देणं लय जिवारी लागला असणार। लागायलाच पाहिजे माने, लागायलाच पाहिजे। हो तेवढ्यासाठी तर एवढा अट्टहास केला होता आम्ही। माने आता तिचं पडलेलं तोंड बघायचंय आम्हाला। काय तिचं पडलेलं तोंड बघण्यात जे काय समाधान आहे ना ते कुठल्याच गोष्टीत नाही। एक काम करा माने, गाडी काढा, आपण स्वतः जाऊन बघू या अंकुशराव पाटलाला माज दाखवण्याची किती किंमत मोजावी लागते हे तिला आता कळलं असणार। आम्ही आलोच पिऊन ना भेटून। अभिनंदन डॅडी, आज तुम्ही आमच्या मनासारखी गोष्ट केलीत बघा। आमच्याच वाटेतला कांचनबाई सारखा बाबळीचा काटा तुम्ही सहज बाजूला केलात आणि आता तर घरातला गुलाबाचा काटा बी तुमच्याच मुळे बाजूला होणार। त्यामुळे आता फक्त या घरात आम्हीच टिकणार, गाजणार आणि वाजणार भी, हे फक्त आम्हीच।